कसं काय पब्लिक आजच्या वेळेमध्ये तुम्हा सर्वांचं मी पुन्हा स्वागत करतो. तर मंडळी, काल मी नुकतंच एक न्यूज बघितला आणि त्या न्यूजमध्ये असं दाखवले की आपल्या अमरावती जिल्ह्यामध्ये एका मुस्लिम युवकाने 180 पोरींना लव जिहाद प्रकरणामध्ये अडकून, प्रेम प्रकरणामध्ये अडकून त्यांच्यासंग प्रेमसंबंध ठेवले. प्रेमसंबंध ठेवून आणि तो व्हिडिओ प्रचंड व्हायरल करून केला. एकामेकाच्या व्हिडिओ मोबाईलमध्ये, सोशल मीडियावर, व्हॉट्सअप असेल, इंस्टाग्राम असेल किंवा फेसबुक असेल, प्रचंड असं व्हायरल केले. खूप धक्कादायक प्रकार घडण्यात आलेला आहे आणि असं म्हणले की त्यांच्या घरावर बुलडोझरचं घर पाडण्यातसुद्धा आलं. त्यांचं अख्खं घर सील करण्यात झालं. दुर्दैवी घटना म्हणाव्या लागेल या गोष्टीला. मेन म्हणजे आपल्या धर्मातल्या पोरी जे आहेत ते कारणीभूत आहे. मला सांगा की यांना असली पोरं आवडतच कशाला? आपल्या धर्मातली पोरं कमी आहेत का सांगा? एवढं धर्म आपलं मोठं आहे आणि आपल्या धर्मामध्ये एवढं पोरं आहेत. चांगले पोरं तुम्ही प्रेमसंबंध किंवा लव्ह मॅरेज करू शकता. पण तुम्ही अशा पोरांसोबत लव्ह मॅरेज करता की ज्या पोरं आपलं एक असलेली व्हिडिओ करतात आणि व्हिडिओ एकामेकाच्या फोनवर अपलोड केले जातात. खूप दुःखद घटना मला वाटतो आणि खूप वाईट वाटलं काल मी हा न्यूज बघून आणि यावर व्हिडिओ बघून आपल्या यूट्यूब पेजवर टाकूया म्हणलो. आणि हा व्हिडिओ तुम्ही शेअर करा एकामेकाशी किंवा आपल्या धर्मातलं जे पोरी आहेत त्यांना शिकवून दिलं पाहिजे. व त्यांच्या धर्मातल्या पोरींना आपण चांगलं काय शिकवलं पाहिजे जेणेकरून असं पुन्हा प्रकार घडणार नाही. आणि मेन म्हणजे खरं म्हणजे पूर्ण कळायला पाहिजे आपल्या धर्मातील पूर्ण की बाबा आपण कुणासंग बोलतो आहे फोनवर, कुणासंग आपण जातो आहे फिरायला बाहेर. आजकालच्या आईवडिलांना आपल्या पूर्ण शिकवलं पाहिजे की बाबा आपण काय केलं पाहिजे या गोष्टी. आता त्या जे मुख्य आरोपी आहेत ते चारही आरोपीला असं भरपूर आरोपी आहेत त्याच्यामध्ये आणि तो एक माणूस करणार नाही. त्यांच्या प्रकार असं मोठं असं मंडळ किंवा काहीतरी ग्रुप असणार, हे करा शक्य नाही आहे. म्हणून ते त्यांच्या पूर्ण मंडळाला पोलिसांनी केस केले त्यांच्यावर आणि त्यांना योग्य ते कारवाई करायला पाहिजे. अशा लोकांना कठोर कारवाई झाली पाहिजे आणि योग्य ते कठोर कारवाई उचलून सरकार आपल्यावर योग्य ते न्याय दिला पाहिजे. तर मंडळी, व्हिडिओ आवडल्यास आपल्या पहिलं सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपल्याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा.